बघा, आम्ही फक्त प्रमुख नेत्यांना बोलवलं होतं आणि कोऑर्डिनेशन करण्यासाठी आणि एक सर्व पक्षीय म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, आप पार्टी, संभाजी ब्रिगेड सर्व झाडून आले होते. पण बघा, बसायला जागा नाही, बाहेर लोक उभी आहेत. म्हणजे तो जोश दिसतोय माणसामध्ये, राग दिसतोय बीजेपीच्या विरोधात. लोकांचा प्रतिसाद कसा प्रकारला तुम्हाला? प्रतिसाद खूप प्रचंड चांगला मिळत आहे. जिथे जातो तिथे हेच लोक म्हणतात की तुम्हाला आम्ही वेळोवेळी पाहिलंय, तुम्ही जनमानसात वावरता आणि हा कुठे काय आलेला आहे आम्हाला कळत नाही. तुम्ही चांगल्या प्रकारे लढा, विजय तुमचाच आहे. संजय, दिवस खूप कमी झाले, नियोजन कसं प्रमाणे करणार? असं दिवस कमी आहे असं वाटतं तुम्हाला? माझं बघा, काल मी नॉमिनेशन दाखल केलं, प्रचंड गर्दी होती. म्हणजे 2-3-4 किलोमीटर पर्यंत लोक नागरिक रस्त्यावर उतरली होती. आणि माझ्यासाठी नवीन नाही ना प्रचार. मी वेळोवेळी लोकांच्या मदतीला जातो, वेळोवेळी म्हणजे त्यांची कामं असेल त्याच्यासाठी उपलब्ध असतो. माझं कार्यालय इथे आहे, कार्यालयामध्ये मी बसून लोकांची कामं करतो, लोकांचं म्हणणं ऐकून घेतो. तर मला म्हणजे त्याच्यासाठी ते नवीन आहे, त्याच्यासाठी पहिल्यांदाच तो जातो लोकांपुढे. मी तो वर्षानुवर्ष लोकांसमोर आहे. आज संजय निरुपम यांनी शिवसेना जॉईन केली आहे. याच्या आधी तुमच्याकडे होते, तुमच्यासोबत काम केलं होतं, पण आता संजय निरुपम आमचे नेते होते. एक वेळा ते उत्तर मुंबईत आमचे खासदार होते आणि त्यांच्या सोबत आम्ही काम केलेलं आहे. आणि ठीक आहे, आज विरोधात प्रचार करतील, पण मला वाटत नाही त्याचा काही फरक पडेल. कारण लोकांनी अगोदर यांच्या विरुद्ध रोष यांच्या मनामध्ये आहे लोकांमध्ये, आणि यांच्या विरोधात मतदान करण्याचं लोकांनी अगोदरपासून ठरवले. पियुष गोयल बद्दल मी तुम्हाला सांगितलं, लोकांमध्ये एकच आहे की भूषण पाटील इकडचे स्थानिक आहे, भूमिपुत्र आहे, आणि पियुष गोयलजी एक हायफाय नेता आहे, जे दिल्लीवरून आयात करण्यात आलेले आहेत. 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री राहिले, पण त्या जनसामान्यात कामाचा त्यांना काही अनुभव नाही. जनसामान्यात त्यांनी काहीच काम केलेलं नाहीये. तर ते पुढे जाऊन कसे 5 वर्ष काम करतील? लोकांनी पहिल्यापासून मन बनवलंय. जेव्हा पियुष गोयल याची उमेदवारी त्यांची निश्चित करण्यात आली आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाने जो निर्णय घेतला की त्याला जो हरू शकतो स्थानिक माणसाला दिला, जो लोकांमध्ये नेहमी 24/7 कनेक्ट आहे, अशा कोणाला दिली आणि माझं नाव त्यांनी निश्चित केलं. म्हणजे तेच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि त्याचा नक्कीच मला फायदा होईल.